मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. राज्यामध्ये सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले आणि मुख्यमंत्र्यांनी एक जोरदार घोषणा करून टाकली. ती घोषणा म्हणजे भारतात घुसलेल्या बांगलादेशांना बांगलादेशात पाठवून देण्याची, त्यांना इथे पकडण्याची. प्रत्येक जण हाच प्रश्न विचारत होता की कारवाई काय होणार, आणि त्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा मी तुम्हाला दाखवतोय. पक्की आहे, जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे आणि त्यांना डिपोर्ट करणे ही सरकारची भूमिका आहे. पाहिलं, या घोषणेनंतर केवळ देवेंद्र फडणवीस घोषणाच करतात आणि काहीच करत नाहीत असं म्हणणाऱ्यांच्यासाठी मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे, तोही बघून घ्या. बघितलात, आता मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती देतोय आणि ही माहिती सर्वात महत्वाची आहे. हा जो व्हिडिओ तुम्ही बघितलाय त्या व्हिडिओमध्ये धुळ्याच्या जोडप्याला, बांगलादेशी जोडप्याला पकडून त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्यांना आता बांगलादेशामध्ये परत पाठवण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे. पण अशा अनेक घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत, आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. एक एक घटना आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा धुळे शहरामध्ये हॉटेल न्यू शेर ए पंजाब आहे. या न्यू शेर ए पंजाब हॉटेलमध्ये काही बांगलादेशी लोक सापडली. जरा मी तुम्हाला त्यांची नावं दाखवतो. मोहम्मद मेहताब बिलाल शेख, वय वर्ष 48. शिल्पी बेगम मोहम्मद बैताब शेख, वय वर्ष 43. ब्युटी बेगम पोलस शेख, वय वर्ष 45. रिपा रफीक शेख, वय वर्ष 30. या सगळ्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात आलं. ही सगळी मंडळी चरकंदी या गावची, ज्याचा पोस्ट निलुखी असं येतं, सिपचर जिल्हा महिदीपूर इथले रहिवासी आहेत आणि धुळ्यामधून यांना पकडून ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांची आता परत पाठवण्याची व्यवस्था सुरू झाली आहे. केवळ धुळे नाही तर डोंबिवलीतल्या काही लोकांना पकडलंय. त्यांची नावंही मी तुम्हाला दाखवतोय. बिसू शेख, रुमान पोकीर, दिलावर हुसेन, अरिफ मुल्ला, अरिफ मोफिजून या लोकांना डोंबिवलीतून, मानपाडा भागातून पकडण्यात आलंय आणि त्यांनाही आता अटक करून त्यांचा कुठले ते मूळचे आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. केवळ डोंबिवली नव्हे तर भिवंडीत सुद्धा एक रमजान शेख 32 आणि कबीर शेख 40 यांना पकडण्यात आलेलं आहे. आता जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ती थोडीशी विचार करायला लावणारी आहे, कारण पुढची कारवाई झाली आहे ती खारघरमध्ये, नवी मुंबईतल्या. आणि नवी मुंबईतल्या खारघर भागामध्ये संजय ठाकूर नावाच्या व्यक्तींनी आपलं घर या बांगलादेशींना राहण्यासाठी दिलं होतं. अर्थात आधार कार्ड तपासलं होतं का, मग तपासलं होतं तर मग ते आधार कार्ड बोगस होतं का, त्यांचा काही पासपोर्ट होता का, तर या सगळ्या लोकांच्याकडे कोणतीही वस्तू नव्हती. संजय ठाकूर यांच्या घरी पकडलेली माणसं आहेत अमिशा कमाल काझी 37, शर्मिन कमाल काझी 48, राणी कमरुल काझी 40, सैफुल्ला अहमद अली 27. म्हणजे एवढ्या लोकांना खारघरमध्ये पकडण्यात आलेली आहे आणि त्यांच्याही आता परतीचं पार्सल करण्याची सुरुवात झालेली आहे. सगळ्यात धक्कादायक अजून एक प्रकार मला तुम्हाला सांगायचा आहे, तो जळगाव मधला. जळगाव भुसावळ हॉटेलवर एक रस्त्यावर, माफ करा, जळगाव भुसावळ महामार्गावर एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलचं नाव आहे चित्रकूट. आणि या चित्रकूट हॉटेलमध्ये मनोरंजनाची साधनं महिलांच्या सहित पुरवण्याचा धंदा होता. थोडक्यात कुंटणखाना चालवला जात होता. आणि या कुंटणखान्यावर रेड पडल्यानंतर तिथे, नाव घोषित करू नये महिलाचं म्हणून ते सांगत नाही, तिथे एक बांगलादेशी महिला पकडली गेलेली आहे आणि तिलाही अटक करण्यात आलेली आहे. या महाराष्ट्रात जळगाव, धुळे, डोंबिवली, भिवंडी, खारघर एवढ्या ठिकाणी बांगलादेशींवरती कारवाई झालेल्या आहेत.
आणि त्यांना पकडून परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चला, धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी की हे सगळं होतं आहे. आता मला आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर पुणे. ज्या पुण्यात अशा स्वरूपाच्या रोहिंग्या आणि बांगलादेशींचा वावर मुक्तपणे सुरू आहे. याबाबत मी आधीही बोललो आहे. पुणे मनपाने या परिसरातल्या लोकांना हटवलेलं आहे, अतिक्रमणं हटवलेली आहेत. लोकांना हटवलंय की नाही अजून हे कळायचं राहिलंय. म्हणजे पुण्यातला खास करून फर्ग्युसन कॉलेज रोड, ज्याला पुणेकरांच्या शॉर्ट फॉर्म करण्याच्या वृत्तीमुळं FC कॉलेज रोड असं म्हणतात, त्या FC कॉलेज रोडवर महिलांच्या साहित्याला विकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्थात कोणी चप्पल विकताय, कोणी बूट विकताय, कोणी टिकल्या विकताय, कोणी स्टॉल विकताय, कोणी ड्रेस विकताय, किलोवर ड्रेस विकताय. आणि ही सगळी मंडळी सगळीच्या सगळी भारतातली आहेत का हे तपासलं पाहिजे. यांना जागा देणारा कोण हा फडणवीसांच्या पक्षाचा कोणी आहे का हे तपासलं पाहिजे. आणि तसं कोणी असेल तर थांबवून या माणसांच्या रेकॉर्ड तपासून हे कोणी रोहिंग्या किंवा बांगलादेशी नाहीत ना हे बघितलं पाहिजे. कारण कामाला येणारे आणि मराठी पोरींना धंद्याला लावणारे अनेक जण महाराष्ट्रात अजून आहेत. प्रेमाच्या जाळ्यात फसविणारे आहेत. या सगळ्या लोकांना शोधून त्यांच्यातला बांगलादेशी किंवा रोहिंग्या शोधून त्यांना परत पाठवलं पाहिजे. इतकंच तूर्तास फडणवीसांनी सुरू केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार.